गुड इव्हनिंग मंडळी, गुड इव्हनिंग. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे घरात. आता आज संध्याकाळी म्हणजे जवळजवळ 9:30 झाले आणि ब्लॉगला आपली सुरुवात करतो आहे. काय आज दिवसभर असं नाही म्हणता येणार, पण सकाळी दुधाचं होतं. त्यानंतर मग आमची थोडीशी मीटिंग होती, त्या मीटिंगसाठी गेलो, तिथनं आलो आणि दुपारी जेवलो आणि झोपलो. त्याच्यानंतर काय ब्लॉगला म्हणजे असं मध्ये थोडंसं अनकंटिन्युटी झालं ना मंडळी, की मग थोडंसं हे होऊन जातं, म्हणतात ना एक सातत्य तुटतं म्हटलं. तर मग नाही बोललो, नाही आज थोडा का होईना मग ब्लॉग तर सुरू करायचा. कारण आपण एकदा हे सोडलं ना की मग त्यातलं हे कमी होऊन जातं, सातत्य कमी होऊन जातं. पण आता ब्लॉग करायचा म्हणून मी करत नाही आहे. बोललो आपलं दररोज हक्काचा प्लॅटफॉर्म आहे आपला, जिथे आपण व्यक्त होऊ शकतो, बोलू शकतो. तर त्याच्यामुळेच हा ब्लॉग मी सुरू केला इथे. आणि बोललो आता काय संध्याकाळच्या गप्पा मारणार, तर बोललो चला काही ना काहीतरी आपण बोलू तर शकतो. कारण तुम्ही आपलेच आहात. आता तुम्ही म्हणाल का आपलेच आहात म्हणून तू काही पण कंटेंट दाखवशील वगैरे असं. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे सध्या आपल्याकडे काय सिच्युएशन आहे. या सिच्युएशनमध्ये बाहेर सध्या कुठे जाऊ शकत नाही आहे. मी एकटा जरी गेलो, मला एकट्याला ॲक्च्युली जायला नाही आवडत. काही असो, मला समीक्षासोबतच ते फिरायला आवडतं. त्यामुळे आणि आता सध्या तिला कुठे सांगणं म्हणजे खूप वियर्ड आहे. आणि असं मंडळी, आपलं जसं ब्लॉग करता येईल तसं आपण करू. बघू थोडं नंतर, मग थोडं म्हणतात ना वातावरण जरा व्यवस्थित झालं की मग जाऊ. तिला पण चेंज हवाच आहे, पण आता सध्या नको. त्याच्यामुळे कुठे जात नाही, आपण घरातच ब्लॉग शूट करतो आहे. त्यातनं मला जर एकटा कुठे जायची जर वेळ आली तर नक्कीच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत तो ब्लॉग आणेन. सध्या तरी आपण घरातल्या विषयाच्यावरच घरातच शूट करतो आहे, जसं आपण डेली करतो तसं. हां म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्हाला असासाठी सांगत होतो. काल रात्री खरंच खूप धूर झाला होता आणि एकदम प्रदूषित असं वातावरण झालं होतं. काय मुंबईचं हवामानाला काय कुणाची नजर लागते काय माहिती. मध्येच असं वातावरण गढूळ होऊन जातं ना, त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा आजार पण येतं. श्वसनाचे आजार, हे आजार ते आजार सुरू होतात. तर वातावरण कोणी प्रदूषित करू नये, कचरा जाळू नये किंवा काय, जेणेकरून आपली मुंबई स्वच्छ राहील. मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे मंडळी. कारण आपल्याला इथे नित्यनियमाने काम करायचं आहे. आपली ही कर्मभूमी आहे. आपण जन्मभूमी तर सोडून आलेलोच आहोत, आता कर्मभूमी सोडून कुठे जायचं. त्यासाठी खरंच म्हणजे वातावरण खराब करू नका, गढूळ करू नका. आपली मुंबई आहे, स्वच्छ राहिली पाहिजे. आपली महानगरपालिका सगळे आपण नारा देत असतोच आणि आपलं तर कर्तव्य आहे. कारण आपण जन्मभूमी, ठीक आहे, जन्मभूमी आपण कामानिमित्त आलो. आता माझ्यासारख्या मुलांची तर हीच जन्मभूमी आहे, तर तिला विसरून कसं चालेल मंडळी. कर्मभूमी आहे. मी नेहमी ब्लॉगमध्ये सांगत असतो की मुंबई ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. माझं फर्स्ट प्रायोरिटीवर माझी म्हणतात ना, माझ्या आवडीचं ठिकाण नाही, आवडीचं ठिकाण तर आहेच, प्रश्न नाही. पण माझं आवडतं शहर देखील मुंबई आहे. कारण इथे आपलं सगळं, आपण कितीतरी म्हणलं गावाकडे चला, कोकणाकडे चला किंवा गावाकडे चला, ते ठीक आहे. पण मंडळी, मुंबई आहे. आणि का कोण झाले, पण मला मुंबई आवडते. जेवढं लोक कोकणाविषयी बोलतात, त्यांच्या गावांविषयी बोलतात, तसंच मी मुंबईविषयी बोलतो नेहमी. आणि मंडळी, मुंबई किती कुरूप करण्याचा किंवा विद्रूप करण्याचा प्रयत्न जरी केला लोकांनी, तरी आम्ही तिथून जाणार नाही आहोत. पण आम्ही तिथून जाणार नाही आहोत म्हणजे आम्ही काय ती घाण होताना, दूषित होताना पाहत नाही राहणार आहोत. त्याच्याविषयी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या माध्यमातून काही ना काहीतरी करत असतो आणि आपल्यालाही करायला हवं. हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण आता मंडळी, आजच एका पक्षाने आवाज उचलला एका गोष्टीविषयी. अनधिकृत कबूतरखाने वाढत आहेत. त्याचं म्हणतात ना, अवास्तव त्याची वाढ होते मंडळी. बरोबर आहे. कबूतर पक्ष्यांवर, प्राण्यांवर सगळ्यांचंच प्रेम आहे. भूतदया दाखवणारा आपली मानवजात आहे.
पण याचा अर्थ असा नाही मंडळी की अनधिकृत कबूतरखाने वाढवायचे आणि आपल्या जीवनावर आरोग्यावर परिणाम करून घ्यायचा म्हणजे त्यांना मारायचं वगैरे असं मी म्हणत नाही आहे. पण मंडळी जेणेकरून जास्त कबूतरखाने वाढवू नका, कारण कबुतराच्या विष्ठेपासनं म्हणा, त्यांच्या पिसांपासनं म्हणा, आपल्याला श्वसनाचे आजार होत असतात. त्यांच्यासाठी ज्या जागा फिक्स केल्यात ना त्या मंडळी असू द्या, पण अनधिकृतपणे तुम्ही वाढवू नका. कारण काय होतं माहिती का, ते कबूतर सगळे एका ठिकाणी जमतात, मग त्यातनं हवेतनं त्याचा प्रसार होतो. तर थोडं रोखलं पाहिजे. आज ठीक आहे, नक्कीच या विषयावर एका पक्षाने आवाज उचलला आहे. नाही तर हे कोणाला माहीत नव्हतं, म्हणजे मला तरी माहीत नव्हतं, बाकीच्यांना माहीत असलं तर माहीत नाही, पण मला तर हा प्रकार काय माहीत नव्हता की कबुतरांमुळे. पण त्याच्याविषयी आता वाचतो आपण, माहिती घेतो, तर त्याच्यामुळे गांभीर म्हणतात ना, एक रियालिटी, एक विदारक सत्य आपल्यासमोर येतं, तसंच सत्य समोर आलं मंडळी. तर नक्कीच ह्याविषयी महानगरपालिकेने, प्रशासनाने, ज्या रिलेटेड प्रशासन आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे. आणि जे कोणी हे प्रकार वाढवत आहेत त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. कारण मंडळी हवा तर प्रदूषित होतेच, पण हे असे प्रकार आपण जर स्वतःहून वाढत असतो ना तर काही खरं नाही. तर कृपा करून असे प्रकार रोखले पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काय. मंडळी जेवण वगैरे झालं आहे, आई पप्पा पण आलेले, सोबतच जेवलो, बरं वाटलं. कारण मंडळी जेव्हा असे प्रसंग येतात ना तेव्हा आपली मोठी माणसं आपल्याला धीर देतात, बरं वाटतं. आता आले, समीक्षाला पण धीर दिला, बरं वाटलं. असं मंडळी असंच असतं, आपलं कुटुंब नाही हे असंच असतं, आपल्याला धीर देतात, कधी कौतुक करतात. तर नेहमी मंडळी मोठ्या लोकांचे आशीर्वाद असले पाहिजेत आपल्यासोबत, तेच त्यांचीसुद्धा सोबत गरजेचे आहे. आणि खूप बरं वाटलं, छान. नंतर आम्ही मग गप्पा भरपूर वेळ मारल्या, जवळजवळ 2-2.5 तास गप्पाच मारत होतो. नंतर बरं वाटलं, छान वाटलं. तर असं मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.